मंडळी राम राम. सकाळी ना 7:30 वाजेल छतात आणि आपण छतात गिरणारा गावले कुठे तर जीस सासरा नाटी जीस सालीने लग्न शे. तुम्ही मागला मेहंदीना बी ब्लॉग पाया आणि मांडोना बी पाया. हा ब्लॉगमा बी मजा शे बघा मित्रो. चला ते लग्नना आनंद घेऊ. पुरा ब्लॉग लग्न वर्षी शेवटपर्यंत पहा. नवीन होशात तर चॅनलले सबस्क्राईब करी घ्या मंडळी. एक नंबर ब्लॉग शे बरं का उभी. आणि आला का सगळं आलं का याला मटेरियल देऊन द्यायचं. भांड्यावाल्याच भांडे देऊन द्यायची. काही नाही मोजून घ्यायची फक्त. त्याला मोजून सांगून द्यायचं एवढे आहे. मला फक्त हिशोब द्यायचा. चालेल चला. मग काय सासरा आणि त्यासनी घर सांभाळायला ज्या माणसं बोलायला होतात त्यासली व्यवस्थित इंस्ट्रक्शन देवाय गे. आणि मग इकडे आपली पल्सर लाल होती आणि इकडे त्यासनी मोठी गाडी मागायला होती. ज्या घरना पाहुणे मंडळी होती का त्यासना करता खास मंडळी. त्या मामा त्यासनं घर अशा ठिकाणी शे चारी मिरी वावरं शेतस आणि वावरच ना मजार ते घरचे एकदम भयंकर उच्चा निच्चा बांधव होतात ना भाऊ. तेव्हाच आम्ही त्या गाड्या कोदाडीन गेलो होतो. पण बेकार मजा होणी बरं का मंडळी. एक नंबर डायरेक्ट. मग का आम्ही फायनली लॉन्सले पोची गौत. इकडे लॉन्स होता. इकडे प्रशस्त अशी पार्किंग होती. या गाडीमा येल होतात घर ना. त्या बॅगा वगैरे या गाडीमा स्टेल होतात. शुभमंगल लॉन्स. आणि एकदम सकाळी ना टायमिंग होता त्यामुळे गर्दी बी कमी होती. आणि मजार गौत तर मजार. नवरदेव नवरीनं फोटोशूट चालू होतं सकाळी 8 वाजता. फोटोग्राफरने एकदम बारी बारी स्कीमा दिसून फोटो काढणार लावतात ना. मग काय 5-10 मिनटं त्यासनी गमत पाहिजे. त्यासनी राहतो आम्ही जराशी चेष्टा मस्करी करी सर. आणि इकडे या फोटोग्राफर पाहून त्याच्यातच यासनी ना आपली चांगली गट्टी जमी जायला होती. काही विषय नव्हता. मग थोडा कॉमेडी बिमेडी होईन. मग आम्ही डायरेक्ट लॉस ना मजार गौत ना भाऊ. मजार गौतच सकाळी ना त्या काय 7:45 वाजेल होतात. त्यांना मग गर्दी हा विषयच नव्हता मंडळी. घरात नवरदेव आणि नवरी या ज्येष्ठ असल्यामुळे बामन दादानी त्यासले वैदिक पद्धतीनं लग्न करायला सांग. मग त्यानुसार सकाळीच 9 वाजेना मुहूर्त होता आणि त्या मुहूर्त मजार लग्न करायनं ठराय. मग त्यानुसारच आम्ही सर्वांनी तयारी करी आणि जय मग स्टार्टअप. शुभ लग्न सावधान. स्वस्ति श्री गणनायक गजमुख. असे समजा मंडळी मी मना आयुष्यात पहिल्यांदा आहे वैदिक पद्धतनं लग्न पाहिजे. सकाळी सकाळीच गर्दी बी कमी आणि तेव्हा आहे लग्न लागणं एकदम भारी मजा वाटणे बरं का. पावाली तरी घरनी मंडळी होती त्यासना समोरच आहे लग्न लागणं. शुभग्रहण कल्याण मार्गदर्शन संपदा चक्रवर्ती विनायका तदैव लग्न सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपदे मग काय फायनली लग्न लागी गे ना मंडळी. सकाळीच 9 वाजेलाच लग्न लागेल मोकळा ना एकदम. म्हणजे आत्ते बी आम्ही घर निघून जातो तरी चालतं बा. पण मग बाकी ना काहीच काय होतं माझी एवढी मंडळी येणारी पाहणारी. कोणी जेवण केल्याशिवाय जायचं नाही. मग काय लॉन्चवालानी एकदम फर्स्ट क्लास नाश्तानी व्यवस्था करेल होती ना. एकदम बारी पोया बनाडेल होत्यात ना भाऊ. एकदम बारी लागण्यात ना. पोया बिया खाय गेला आणि इकडे रूम कडे चक्कर मारायला म्हणून तो आटे मस्त मजा होती. यासले मी दाग देणे पडे मेकअप करणार असले भाऊ. बक्षीस म्हणजे काही विषय नाही. बा 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 बा. संध्याकाळी पावडे घी वडताई अशी आम्ही ते म्हैस ना मागलं शेण कसे वडतात तसे ती पावडर वडणी पडे अशी वाटत. तू छान दिसतोय ना.
रसिका वेंगुर लेकर मंद बदक मंद बदक दोन्ही साल्यासनी गमत पाय किती मग आता म्हणून ना मग आता आपलं चालू होतं कन्यादान कार्यक्रम मस्तपैकी. मग आम्ही बी रात्ता जरा थकेल होतो मग एक साईडले जाई बसून ना भाऊ आणि मग इकडे लगेच दुपार ना जेवणच ना कार्यक्रम चालू घ्या ना मंडळी. एकदम स्वयंपाक बी बलता भारी होता. मग काय इकडे गेटकडे वणू तर इकडे भाऊ बनकी काही नातेवाईक पाहुणा पैसनं वेलकम करायला उभा होतात ना. थोडा टाइम जाया आणि मग इकडे साला येलो होता चुलत चला त्या म्हणे दाजी चला हो जेवण करी चला हो म्हणे. चाल गडाबू म्हणतो बशी घे मग लाय ना वाकाडणं आम्ही काय विषय नव्हता. बाकी नवरीले आनंद म्हण एक नंबर येलो होतं बघा मंडळी. हा एक शे पडकर एक बारी एकदम भारी आनंद म्हण. मग काय गर्दी बरीच वाढी झाली होती. आमना बी जेवण खावणं घ्यात मग आम्ही या सासरवाडीनं गोतमाई बसून मग ते माम सासरा काही साला काही जी साला काही जी सासरा काही सर्वांना मग चाला बी चमकाय राहतात ना एकशे बडकर एक मग काय विषय नाही ना. अहो भाऊ म्हणा साला ना साला शे तो बी नेमका जेवण करणार होता. जेवण त्याने बोलत चपाली की मग डायरेक्ट झोपी घ्या ना गडी नी ती झोप लागी राहिली त्याला. मग काय पारवरती नवरदेव बी लागा मग आम्ही बी बाहेर लागूत गमत पावाले. मग का डायरेक्ट गेट पण ना आणि नवरदेव नवरीनं स्वागत अशा जंगी होई ना काही मित्रो एकदम भारी ना. मग सकाळी वैदिक पद्धत का लग्न होई जायला होतं मग आता सामाजिक पद्धत का लग्न होई म्हणतो. मग त्या लग्नानी तयारी काही ना आम्ही नवरदेव नवरी वनात ना भाऊ चालतच मग आम्ही बी जोडीच आहेत निघून ना भाऊ नवरदेव नवरी ना मागे चला भाऊ म्हणत पुढे पोहात हातभार लाई देऊ. हाऊ कार्यक्रम पाहायला इतकी मजा येईल ना मंडळी एकदम भारी वाटे ना भाऊ. मायला आमना लग्नाना टाइमला कती घेते आहे सिस्टीम म्हणतो भाऊ एवढी भारी सिस्टीम आम्ही तर ते नीटच लोकच मग कुदडतच म्हणतोच भाऊ म्हणत. बाकी बामन दादा सकाळी पशी वाट पाय राहीन ता बामन दादा बी अशा कलाकार होता भाऊ
माले त्या बामन दादाला पाय का हसूच बरा आहे भाऊ म्हणतं बाऊ रे अवघडच माणूस म्हणत तो कदळ काय वस्तू मांगी घे काय भरोसा नव्हता त्या नावाला मग धर ना परत आंतरपाठ मग साला बी चमकाय राहतात निष्ठा मग काय पब्लिक बी बोलती दाबी येल होती ना मंडळी हाई शेवट पहिल्यालाच राहत बर का मग इकडे आपला शंभू दादा बी मस्त मोबाईल पाय राहता ना त्याले मोबाईलचा आपण ना म्हणजे काही विषय राहत नाही त्या नावाला मग बामन दादा पशी एक भाऊनी माईक गेला ना आणि मग तो म्हणा लागा पण बामन दादा ना जरासं डोकं गरम गरम मत काय राहतो माल तो आशा बामन दादा खुन्न धी राहतात त्या बाऊले त्यांना मनात काय चालू आहे मंडळी तुम्ही गेस करा बरं काय चालू आहे भाऊ अशी कमेंट करी सांगा बरं का मालिक काय चालू आहे त्यांना डोकामा मग काय फायनली परत एकदा लग्न लाग गे ना भाऊ मग सकाळी ना लग्न एक टाइम खावाय गे आता दुसरा दुपार ना लग्न बी खाणं पडे भाऊ म्हणतं चाला म्हणजे चाला सांगी राहता माले आयुष चला भाऊ म्हणतो मंडळी जोडा कस काय वाटणार बरं तुमले नवरदे नवरी ना एक नंबर शेका नाही बरं मग काय फोटोग्राफर भाऊनी काढणार आहे ना दूर परत एकदा स्टेजवर मग ते बी पाहिले मजा राहते पण त्या दूरमुळे का नाही मंडळी दिशेने राहतो हो यानामुळे कारंजासमुळे मग कार्यक्रम आम्ही पाय गेला आणि मग तिकडे सोपास हो जाई बसून ना पुरी फॅमिली साला काही मग बाईल म्हणतं चाल फोटो चमकाडी घेऊत म्हणतो नंतर टाइम भेटाच का नाही म्हटलं मग मी स्टेजवर गहू आणि मना मागे लगेच चाला बी लागा ना भाऊ चाला येस तोपर्यंत नवरदेव नवरी बी दमी घेतात त्याची की बशी चाला आणि मग बसेल असतानाच फोटो काढी किदा मग इकडे वरमाया नाचाडाना कार्यक्रम चालू होता ना भाऊ मग थोडा टाइम मग नवरदेव नवरीले बिग्गी घ्यात ना तिकडे वरमाईस कडे मग मग टोप्या गाला ना टाइम होना ना मग पाहुणे मंडळी बसाडी ना टोप्या गाल आले मग कार्यक्रम मग नवरी बाई पाय पडाले उनी ना म्हणावाला उलटा जरा ना त्या उलटा जरा ना पहा मंडळी एवढा पैसा दिला तरी तिला अजून पैसा देवानी येळवणी माले त्यानं कारण असे होतं की तिनं हातातला पैसा वीस काळी घेतात त्या पाय पडेला जवळ होतात तेवढा मग तेव्हा त्या पैसा ॲड करी देतात धर बाई म्हणतो
मग बाईनी पाय पडा ना भाऊ. म्हणजे विषय अशा शे की मी सरासमा मोठा दाजी शे त्याच नावाला. त्यामुळे सऱ्या साल्या म्हणे लाडक्या शेती सऱ्या लहान्या शेत आणि मी सरासमा मोठा असल्यामुळे एक वेगळीच मजा असती. मग साला म्हणे दाजी भूक लाग गई म्हणे. मग आम्ही की ना बटी परत इकडे सासरा आणि एक सासू पाठ टाकी ना भाऊ खुर्चीवर बसायला गई आणि खुर्चीच वडी किती. मग काय विषय नाही ना भाऊ. इकडे नवरदेव नवरीनं बी जेवण चालू होतं ना ते बी होई घे चाली होतीच. मग तिले मग त्या जेवण करी मनाकडे होणार ना भाऊ. मी बी वरण भात कडे हात काय ना भाऊ आणि स्पेक्सू म्हणतो एखादा आले वरण भात कोणी येते नाही म्हणतो मला प अशा पळण्यात कणी भाऊ जीव घ्यायचं. मग हाई शे नवरीनी बहीण कस काय वाटणे तुमले चांगलीच आहे ना. आणि मग हिनं जय आणि मग हाऊ शे नवरीना भाऊ हा बी दोन्ही एकदम बारी फोटो काढी घेतात ना भाऊ. मग फायनली पाय धुवाना कार्यक्रम होना भाऊ. साला राहता बुटच करता गोटमॅट करी पण साडू भाऊ म्हणणं मोठा बुट उईसन काढीन दिली जात घ्या पुऱ्याव म्हणे काही पाय धुवाले सुरुवात तेच नाही बी. मग काय हात पाय तोंड धुवा ना कार्यक्रम होई घ्या. मग नवरी सरास ना पाय पडा लागी ना. आम्ही तर फक्त गंमतच पाय राहत ना. मग नवरीने आई लागी रडाली. मंडळी तुमले आज ना ब्लॉग कस काय वाटना अवश्य कळवा कमेंट करा. जर हा व्हिडिओ आवडला होईल तर लाईक करा आणि जर नवीन वर्षात तर चॅनलले सबस्क्राईब करी घ्या मंडळी. खूप कमी सबस्क्रायबर्स आहेत आपलावाला त्या वाढला पाहिजे. मग फायनली नवरदेव नवरी गाडीमा बसणार आणि निघणार. सर्वात लेट टाटा करीसन. सर्वांची सांगा हॅप्पी मॅरेज लाईफ म्हणे.